नमस्कार, मी आदर्श तायडे. विधान परिषदेच्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत आणि अशातच नगरसेवकांचं प्रतिनिधित्व म्हणून पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्याची जी विधान परिषदेची ही जागा आहे आमदारकीची, ही रवींद्र फाटक साहेबांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने स्थानिक प्राधिकरण प्रतिनिधी म्हणून जे आमदार असतात त्यांची निवडणूक आहे आणि गेल्या 12 वर्षात रवींद्र फाटक साहेब जे शिवसेनेचे या ठिकाणी आमदार आहेत त्यांनाच या ठिकाणी युतीच्या माध्यमातून संधी दिली गेली होती. मागच्या 12 वर्षात 2 वेळा ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीमुळे या ठिकाणी आमदार झाले आणि आज पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या युतीच्या माध्यमातून त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेसाठी संधी दिली गेलेली आहे. आज त्यांचा फॉर्म भरण्याचा दिवस होता. फॉर्म भरण्याच्या दिवशी त्यांनी भारतीय जनता पार्टीचे आमचे आमदार किसन कथोरे साहेब असतील, आमच्या नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे असतील, उल्हासनगर अंबरनाथ बदलापूरचे आमचे नगरसेवक असतील, यांना विश्वासात घेणं आणि त्यांना आमंत्रित करणं गरजेचं होतं. परंतु रवींद्र फाटक साहेब हे मागच्या 12 वर्षात जेव्हा 2 वेळा आमदार झाले तेव्हापासून ती त्यांची ही जुनी सवय, ते एकदा निवडून गेले की ज्यांच्या जीवावर म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या जीवावर ते निवडून आलेले असताना त्यांनी मागच्या 12 वर्षात अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, बदलापूर असेल, आमच्या तिन्ही शहरांच्या नगरसेवकांकडे कधी ढुंकून बघितलं नाही. ते या ठिकाणी कधी फिरकले नाही. त्यांनी कोणत्याही नगरसेवकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले नाही आणि असं असताना त्यांना ही संधी दिली गेलेली असताना आम्ही आमची सगळी नाराजगी, आमची सगळी जी अंतर्गत धुसफूस होती त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्यांना समर्थन देण्याच्या तयारीत असताना आज जेव्हा त्यांना फॉर्म भरायचा होता त्यावेळेस त्यांनी पुन्हा एकदा त्यांची जुनी सवय लोकांच्या समोर ठेवली, या मतदारसंघातल्या आमच्या तमाम नगरसेवकांच्या समोर ठेवली आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे ज्येष्ठ नेते आणि आदरणीय आमदार किसन कथोरे साहेब असतील, आमच्या बदलापूरच्या नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे असतील, आमचे उल्हासनगर अंबरनाथ बदलापूरचे नगरसेवक असतील, या भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नगरसेवकांना विश्वासात घेतलं नाही. आमच्या आमदारांना या ठिकाणी बोलवलं गेलं नाही. या ठिकाणी नगराध्यक्ष रुचिता घोरपडे असतील यांना कोणत्याही प्रकारचं आमंत्रण दिलं गेलं नाही आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये रवींद्र फाटक हे पुन्हा एकदा जसं काही त्यांना असं वाटतं की त्यांना भारतीय जनता पार्टीची गरज नाही, पण त्यांचा हा घोळ गैरसमज आम्ही लवकरच दूर करू. भारतीय जनता पार्टीच्या जीवावर निवडून यायचं आणि एकदा निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांकडे ढुंकून बघायचं नाही, आमच्या बदलापूर अंबरनाथ उल्हासनगरला भेटी द्यायच्या नाही आणि हे सगळं जे जुनं त्यांचं सूत्र आहे हे आता आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही. खऱ्या अर्थाने रवींद्र फाटक साहेबांना या ठिकाणी उमेदवारी दिली गेली, ह्यालाच आमचा विरोध असताना जेव्हा त्यांना ही युतीच्या माध्यमातून उमेदवारी दिली गेली तेव्हा आम्ही त्यांचा सन्मान केला आणि असं असताना जेव्हा आम्ही त्यांचा सन्मान केला तेव्हा त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या लोकांना, आमच्या आमदारांना, आमच्या नगराध्यक्षांना सोबत घेणं, त्यांना फॉर्म भरण्याच्या दिवशी आमंत्रित करणं अपेक्षित होतं. परंतु ते हे कोणत्याही गोष्टी करताना दिसत नाही. त्यांचा अहंकार पुन्हा पुन्हा ते आडवा आणतायत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर त्यांना असं वाटत असेल की अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची त्यांना गरज नाही, तर हेच आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून त्यांना येणाऱ्या निवडणुकीच्या म्हणजे मतदानाच्या दिवशी या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना त्यांची जागा आम्ही दाखवून देऊ आणि रवींद्र फाटक साहेब हे आमदार कसे होतात हे सुद्धा आता अशी म्हणजे एक चर्चा आहे की जर भारतीय जनता पार्टीची यांना गरजच नसेल तर मग हे आमदार होतात तरी कसे हे सुद्धा आम्ही बघू, अशी भावना सुद्धा काही नगरसेवकांनी माझ्याकडे व्यक्त केलेली आहे. भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष म्हणून ज्या ज्या नगरसेवकांनी ही भूमिका आमच्या समोर व्यक्त केली त्यांचा आवाज म्हणून ही बातमी मी आपल्या समोर देतो आहे. या खऱ्या अर्थाने काही गोष्टी आहेत ज्या रवींद्र फाटकांनी 12 वर्षात सुधारल्या पाहिजे होत्या, परंतु ते कोणत्याही गोष्टी सुधारताना दिसत नाही. वारंवार भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचं खऱ्या अर्थाने असं खच्चीकरण कसं करता येईल, त्यांना कसं आपल्यापासून दूर ठेवता येईल हेच त्यांनी बघितलेलं आहे. 12 वर्षात 2 वेळा आमदार होऊन सुद्धा त्यांनी कोणत्याही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना 1 रुपयाचा सुद्धा निधी या ठिकाणी दिला नाही आणि या ठिकाणी पुन्हा पुन्हा आमच्या जीवावर निवडून येत असताना सुद्धा आमचे आमदार किसन कथोरे साहेब असतील, आमच्या नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे असतील, आमच्या अंबरनाथ उल्हासनगरचे नगरसेवक असतील भारतीय जनता पार्टीचे, यांना या ठिकाणी विश्वासच घेतलं नाही. त्यामुळे ते आमदार होतील की नाही ही सुद्धा आता शंका आहे आणि जर ही गोष्ट सुधारली नाही तर याचा परिणाम पुढे मोठा होऊ शकतो हे त्यांनी लक्षात ठेवावं. आणि रवींद्र फाटक हे आता सध्या उमेदवार आहेत, अजून ते आमदार झालेले नाही, मतदान अजून बाकी आहे. या मतदानाच्या दिवशी कदाचित त्यांना एक मोठा दगा फटका या ठिकाणी सहन करावा लागू शकतो आणि जी 3ऱ्या वेळी त्यांना एक विश्वासाने संधी दिली होती या विश्वासाचं सुद्धा या ठिकाणी पानिपत होऊ शकतं हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना या ठिकाणी हलक्यात घेऊ नये. आमच्या आमदार किसन कथोरे साहेब असतील, आमच्या नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे असतील, यांचा जर ते अपमान करत असतील तर त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये घरी बसवण्याचं सुद्धा काम या ठिकाणी होऊ शकतं हे त्यांनी लक्षात ठेवावं.
धन्यवाद.